मित्रांनो, आर-टी 25% रिझर्व्हेशन अंतर्गत जी आर-टीची प्रोसेस असते मित्रांनो, भरपूर जणांना माहिती नाहीये की आर-टी प्रोसेस कशी असते. तर आपण या व्हिडिओमध्ये आर-टीची थोडक्यात प्रोसेस कशी असते, आर-टीचा नंबर कसा काढला जातो याची प्रोसेस आपण डिटेलमध्ये पाहत आहोत. तर सर्वात पहिलं पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता. प्रथम अर्ज नोंदणी करावी असं देण्यात आलेलं आहे. मग आपल्याला अर्ज क्रमांक व पासवर्ड मोबाईलवर प्राप्त होईल. बालकाची व पालकाची सर्व माहिती अचूक आणि खरी भरावी. त्यानंतर आपल्या परिसरातील 1 किंवा 3 किलोमीटर शाळा दिसत असल्यास त्या शाळा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं असतं. त्यानंतर बालकाच्या प्रवेश वर्गाचे नाव लिहायचं असतं. त्यानंतर शाळा क्लिक झाल्यास आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावीत असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची खात्री झाल्यावर मगच अर्ज कन्फर्म करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच तुम्ही फॉर्म भरत असताना जी काही डिटेल फिल केलेली आहे ते एकदम करेक्ट असेल तरच तिथं कन्फर्म कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करा असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर अर्ज कन्फर्म झाल्यावर त्याची प्रिंट काढून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आपल्या जवळील मदत केंद्रावर जाऊन आपला अर्ज बरोबर भरला याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. मदत केंद्रावरील अधिकारी आपला अर्ज बरोबर असल्याची खात्री करून देतील व आपला अर्ज लॉटरी प्रक्रियेसाठी योग्य असल्याचे सांगतील. म्हणजेच तुमच्या बालकाचा जर आर-टी अंतर्गत नंबर लागला तर तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशन करावं लागतं. आता त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे पाहूयात. सोडत कशी काढली जाते, तर शाळेच्या प्रवेश तर वर्गाची प्रवेश क्षमता जास्त असेल आणि शाळेकडे कमी प्रवेशपात्र अर्ज आले असतील तर शाळा सर्व अर्जांना प्रवेश देईल. म्हणजेच थोडक्यात काय, तर एखाद्या शाळेमध्ये 20 एक्झाम्पलसाठी सांगतोय, 20 वॅकन्सीज अवेलेबल असतील आणि अशामध्ये जर शाळेकडे 15 फॉर्म ॲप्लिकेशन आले असतील तर त्या 15 जणांना लॉटरीमध्ये डायरेक्टली नंबर लागतो. लॉटरी काढण्याची गरज नाही आहे. सेकंडला तुम्ही पाहू शकता, शाळेकडे शाळेची प्रवेश क्षमता कमी असेल तर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्याद्वारा लॉटरी पद्धतीने ड्रॉ प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. म्हणजेच काय, एक्झाम्पलसाठी एका शाळेमध्ये 20 वॅकन्सी असतील आणि त्या वॅकन्सी 30 ॲप्लिकेशन आले तर अशा केसमध्ये लॉटरी ही काढली जाते. त्यानंतर निवड झालेली यादी येथे प्रकाशित केली जाईल. म्हणजेच पोर्टलवरती निवड झालेली यादी प्रकाशित केली जाते. त्यानंतर पालकांनी अर्ज क्रमांक भरून लॉग इन केल्यावर त्यांना यादी दिसेल. ॲडमिट कार्डाची प्रिंट काढता येईल. त्यानंतर पालकांकडून आवश्यक व योग्य अशा सर्व गोष्टींची पूर्तता करून मग शाळा प्रवेशपात्र बालकांना प्रवेश देईल असं सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत काय, तर मित्रांनो, तुम्हाला ॲडमिशन घेत असताना सर्वात पहिले तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी पोर्टलवरती लॉग इन पर्याय दिला जातो, ज्यामध्ये आपण फॉर्म भरायचा असतो. जी काही माहिती तुमची आहे मित्रांनो ती माहिती फिल करायची असते. आधार नंबर टाकायचा असतो. त्यानंतर कास्ट, डिसेबिलिटी असेल तर डिसेबिलिटी हे सिलेक्ट करून आपल्याला सर्वात पहिला अर्ज भरून घ्यायचा असतो आणि अर्ज भरल्याच्या नंतर काही दिवसांनी मित्रांनो लॉटरी काढली जाते आणि त्या लॉटरीमध्ये जर तुमच्या बालकाचा नंबर आला, तुमच्या बालकाचं नाव आलं, तेव्हा तुम्हाला SMS द्वारे कळवलं जातं की तुमच्या बालकाचा नंबर हा आर-टी अंतर्गत लागलेला आहे. आणि आर-टी अंतर्गत नंबर आल्याच्या नंतर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही जे काही डॉक्युमेंट फॉर्म भरत असताना सिलेक्ट केला होता, सांगितला होता, ते संपूर्ण डॉक्युमेंट, ॲडमिशनसाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते पूर्ण डॉक्युमेंट घेऊन पडताळणी समितीकडे जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं असं मेसेजमध्ये सांगितलं जातं. तर पडताळणी समितीचा ॲड्रेस तुम्हाला मेसेजमध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही पोर्टलवरती मुलाचं युजर ID लॉग इन करून तिथून सुद्धा तुम्ही ॲडमिट कार्ड प्रिंट ही काढू शकता. त्या प्रिंटवरती सुद्धा तुम्हाला पडताळणी समितीचा ॲड्रेस भेटणार आहे आणि पडताळणी समितीकडे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ॲडमिशन कन्फर्म झाल्याची पावती तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायचं आहे. तेव्हाच तुमच्या बालकाचं ॲडमिशन हे कन्फर्म झालं असं समजलं जातं आणि तुमचं बालकाचं ॲडमिशन तिथेच कन्फर्म होतं मित्रांनो, आर-टीचा फॉर्म हा कसा भरायचा, उद्या किंवा परवा चालू होईल मित्रांनो ॲडमिशन, आणि तो फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.